नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दोन चलातील रेषीय समीकरणे प्रॅक्टिस सेट यामधला आज पार्ट 3 बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम डिटेलमध्ये शिकणार आहोत. वर्ड प्रॉब्लेम कसे समजून घ्यायचे, त्याचे इझी ट्रिक्स कसे आहेत, ते कन्स्ट्रक्ट कसे करायचे, हे सगळं डिटेलमध्ये आपण इथे शिकणार आहोत. या व्हिडिओचे या लेसनचे पूर्ण व्हिडिओज अपलोड झालेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. म्हणजे तुमचे सगळे डाउट्स तिथे क्लिअर होणार आहेत. तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला, आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट. 2 अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज किती आहे? 143 आहे. जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा असेल तर दिलेली मूळची संख्या कोणती हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि उत्तर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे. तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये असा 2 मार्कासाठी अशी कृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला विचारली जाऊ शकते, म्हणून त्याची प्रॅक्टिस आपण इथे करणार आहोत. आता हे एक्झाम्पल समजण्यासाठी मी इथे एक थोडंसं इथे वेगळं सांगते आहे तुम्हाला. जर मी इथे घेतला एक नंबर घेतला, जर मी 83 घेतला तर 83 ला आपण कसं करू शकतो? 83 काय आहे? हे एकक स्थानी आहे आणि 83 मधले 3 एकक स्थानी आहे आणि 8 काय आहे? दशक स्थानी. म्हणजेच 8 दशक झाले. 8 दशक म्हणजेच 80 आणि 3 असं लिहितो. मग हे दशक आपण कसं याचं डिवायडेशन कसं करू शकतो? 8 दशक है ना, आणि हे 3 ॲज इट इज करू शकतो. तसंच आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे? समजा एकक स्थानचा अंक x आहे ना, 2 अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या. समजा एकक स्थानचा अंक x आहे आणि दशक स्थानचा अंक y आहे. आता आपण इथे घेतलं x आणि y. बघा इथे x हा कोणता आहे? एकक स्थानचा आहे आणि दशक स्थानचा अंक कोणता आहे? y. मग आपण याला कशा प्रकारे लिहू? आपण y ला कसं लिहिणार आहे? 10y असं लिहू. आणि हा x कुठे आहे? एकक स्थानी आहे, म्हणून तो तसाच राहणार. मग आता बघा, मूळ संख्या कोणती झाली? 10y झाली है ना, कारण की काय आहे? y कशा ठिकाणी आहे? दशक स्थानी आहे, म्हणून 10y अधिक x. मग आता अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या. आता अंकांची अदलाबदल केली. समजा इथे 83 आहे तर मी दुसरा अंक कोणता घेतला? 38. म्हणजेच नंबर्सची अदलाबदल मी केली. तसंच इथे आता मला x हे एकक स्थानी आहे आणि y दशक स्थानी आहे, तर त्यांची अदलाबदल केली तर xy असं होईल. मग आता x दशक स्थानी येतील, म्हणून 10x आणि y असं माझा नंबर होणार आहे. म्हणून अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या म्हणजेच काय झालं? आता 10x अधिक y झालं. आता ही आपली पहिली अट दिलेली आहे. आता पहिली अट काय म्हटलेलं आहे? 2 अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्यांची बेरीज किती आहे? 143. मग आता आपण पहिल्या कंडिशन वरून लिहिलं. 2 अंकी संख्या कोणती आहे? बघा 10y अधिक x आणि अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या. आता इथे बघा, अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या आपण इथे वरती या ठिकाणी लिहूया. काय आहे? 10x अधिक y है ना. आता ह्या अंकांची आपण अदलाबदल केली, मग त्यांची टोटल किती झाली? 143 झाली. मग आता इथे बघा, या ठिकाणी मी साईडला लिहिते आहे 10y आणि हे y, म्हणजेच किती झाले? 11y झाले. आणि x आणि 10x म्हणजेच 11x. तर इथे आपल्याला काय लिहावं लागेल? 11x अधिक 11y बरोबर 143. मग आता 143 ला या साईडला बघा, आता 143 ला मी कशाने भाग देते आहे? 11 ने. 11 एक 11 आणि खाली राहिले 3. 11 अधिक 33. म्हणजेच जर पूर्ण समीकरणाला जर आपण 11 ने डिवाइड केलं, भाग दिला, तर आपलं काय येणार आहे? x अधिक y बरोबर किती? 13. हे समीकरण आपल्याला काय मिळालं? पहिलं समीकरण मिळालं. आता दुसरी अट काय आहे? एकक स्थानचा अंक बरोबर दशक स्थानचा अंक अधिक 3. आता दुसरी अट बघा, आता काय आहे? जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा असेल. एकक स्थानचा अंक कोणता आहे? x है ना, आणि दशक स्थानचा अंक कोणता आहे? y. तर म्हणजेच y अधिक 3 असं झालं, कारण की 3 नी मोठा आहे
तर दिलेली मूळची संख्या कोणती, म्हणजेच आता बघा x वजा y, कारण की हे y इथे प्लस आहे, अपोजिट डायरेक्शनला गेले तर इथे काय होणार, वजा y बरोबर 3, आणि हे आपल्याला मिळालं समीकरण दुसरं. तर राहिलेलं एक्झाम्पल आपण नेक्स्ट स्लाइडवर बघूया. वरून आपण हे दोन समीकरणं लिहून घेतली होती, x अधिक y बरोबर 13 आणि x वजा y बरोबर 3. आता हे समीकरण दुसरं. आता इथे बघा समीकरण इथे लिहिलेलं आहे, समीकरण 1 व 2 यांची बेरीज केली. आता बेरीज केली तर काय होणार, हे कटले म्हणजेच 2x बरोबर इथे 16, म्हणजेच इथे काय होणार 2x बरोबर 16, म्हणजेच दोन्ही जर 16ला भाग दिलं तर x बरोबर 8. आता x बरोबर 8 हे समीकरण 1 मध्ये ठेवू, म्हणजेच x अधिक y बरोबर 13, हे समीकरण पहिलं आहे. मग x ची व्हॅल्यू आपण 8 लिहिली, मग इथे काय येणार y बरोबर 13. मग आता इथे काय होणार, 13 म्हणजेच इथे अधिक 8 आहे, इकडे अपोजिट साइडला गेले म्हणजेच वजा 8 होणार, म्हणजेच इथे काय आलं 5 आलं. मूळ संख्या जर 10y अधिक x असेल तर 10y म्हणजेच 10 आणि म्हणजेच 10 गुणिला y, तर y ची किंमत आपल्याला काय मिळालेली आहे 5, म्हणजेच 10 5 50, म्हणजेच 50 अधिक 8 म्हणजेच बरोबर किती असेल ती 58. अशा प्रकारे आपण पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. आपलं दुसरं उदाहरण आहे, कांताबाईंनी दुकानातून 1.5 किलो चहा, कांताबाईंनी दुकानातून 1.5 किलो चहा व 5 किलो साखर आणली. ठीक आहे, दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षा भाडे द्यावे लागले आणि यासाठी त्यांना 700 रुपये खर्च आला. नंतर त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाईन ऑर्डर नोंदवून त्यांना त्याच दराने घरपोच मिळतात. पुढील महिन्यात त्यांनी 2 किलोग्राम चहा आणि 7 किलोग्राम साखर ऑनलाईन मागवली, तेव्हा त्यांचा 880 रुपये खर्च झाला. तर चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्राम दर काढायचा आहे. आता आपल्याला माहिती नाही आहे की चहाचा दर किती आहे, मग आपण इथे आता आपण लिहू चहाचा दर किती आहे. समजा चहाचा दर आहे x रुपये आहे ना, x रुपये प्रति किलो, म्हणजेच आपल्याला माहिती नाही आपल्याला, म्हणून मग आपण अज्युम केलेला आहे. आणि दुसरं काय आहे साखरेचा दर, मग आता साखरेचा दर किती आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, म्हणून साखरेचा दर आपण y रुपये प्रति किलो आपण आहे असं म्हटलं. आता पहिली अट काय आहे बघा, काय कांताबाईंनी दुकानातून 1.5 किलो चहा आणला, 1.5 किलो म्हणजेच 1.5x आणला आणि 5 किलो साखर आणली. साखर किती आणली 5 किलो म्हणजेच y. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये खर्च लागला, हा खर्च झाला आणि यासाठी त्यांचे एकूण 700 रुपये खर्च झाले, 700 रुपये खर्च झाले. मग नंतर ही पहिली अट आहे. आता त्यांचा हा खर्च झाला म्हणजेच 700 मधून आपण 50 वजा करू म्हणजे 650 रुपये, म्हणजेच आणि यांचा दुकानात जाऊन येण्यासाठी म्हणजेच या दोघांचा मिळून त्यांना किती टोटल 650 रुपये खर्च झाला. आता इथे बघा 1.5 आहे, मग आता हे पॉइंट मध्ये आन्सर काढणं आपल्याला थोडंसं हे जातं, म्हणून हे पॉइंट काढण्यासाठी आपण 10 ने प्रत्येक याला गुणलं. तर आपण इथे लिहू 10 ने समीकरणाला गुणून. ठीक आहे, मग आता 10 ने गुणलं तर मग आपलं काय येणार आहे, मग इथे 10 ने गुणलं तर काय होईल 15x अधिक 50y बरोबर, आता इथे 650 2 शून्य येतील. आता आपल्याला हे बघा 15 50 650, जर आपण याला 5 ने भागितलं तर 5 ने भागून काय केलं समीकरणाला आपण इथे लिहू, समीकरणाला 5 ने भागून, जर समीकरणाला 5 ने भागितलं तर त्याचं संक्षिप्त होणार आपलं, मग 5 त्रिक 15x आहे ना, अधिक 5 10 50 बरोबर, भागीला आपण कशाने भाग देतो आहे 5 ने, तर म्हणजेच 5 एक 5 आणि 5 त्रिक 15 आणि 2 शून्य, म्हणजेच इथे आपलं आन्सर किती येणार आहे 1300. इथे आपलं किती येईल 1300. आता याला आपण म्हणू समीकरण पहिलं. हे समीकरण पहिलं काय आहे बघा, दुसरी अट इथे बघू आपण, दुसरी अट काय आहे म्हणजे 2x चहा अधिक साखरेचा काय आहे 7x आहे का 7y, साखरेला y आपण म्हटलेलं आहे म्हणून 7y बरोबर 880.
आता हे समीकरण आपल्याला दुसरं मिळालं. आता इथे 2x 7y, इथे 3x 10y आहे. मग आता आपल्याला काय करायचं, समीकरण 1 ला 2 ने गुणलं. आता x ची व्हॅल्यू आपण समान करू, x चे सहगुणक समान करू, म्हणून मग आता आपण इथे लिहू समीकरण 1 ला कशाने, 2 ने गुणून, आणि समीकरण 2 ला कशाने, 3 ने गुणून. 6x अधिक काय होणार, 3 दुणे 20y बरोबर 13 दुणे 2600. ठीक आहे. आता याला आपल्याला काय करावं लागेल, समीकरण 3 वजा समीकरण 4 करू आपण. 4 वजा समीकरण 3 करू. आता समीकरण 4 काय आहे आपलं, 6x अधिक 21y बरोबर 2640, आणि तिसरं समीकरण काय आहे, 6x अधिक 20y बरोबर काय आहे, 2600. आता यांची वजाबाकी केली, यांचे चिन्ह बदलले, इथे काय होणार, इथे चिन्ह बदलले, इथे सुद्धा चिन्ह बदललं, म्हणजेच काय, इथे y बरोबर किती आले, 40. आता राहिलेलं एक्स आपण नेक्स्ट स्लाइड वर कंप्लीट करूया. आता आपण काढलं होतं y बरोबर आपल्याला काय मिळालं होतं, 40. आता y बरोबर 40 हे समीकरण 1 किंवा 2 मध्ये कुठेही ठेवलं तरी चालेल, म्हणून मग आता आपण इथे लिहू y बरोबर 40 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. आता समीकरण 2 कोणतं आहे आपलं, 2x अधिक 7y बरोबर 880. आता 2x अधिक 7y ची व्हॅल्यू किती मिळाली, 40 बरोबर 880. आता इथे 2x अधिक 7 चोक 28 बरोबर 880. आता इथे 2x बरोबर 880 वजा 280 म्हणजेच 2x बरोबर, आता 0 8 8 गेले आणि इथे 600. आता या साईडला आपण करू, x बरोबर काय आहे, 600 भागीला 2 म्हणजेच काय आलं, x बरोबर 300. आता x बरोबर 300 ही किंमत कशाची मिळाली आपल्याला, x बरोबर आपण काय पकडलं होतं, चहाचा दर आणि y चा. मग आपला इथे आपल्याला लिहावं लागेल की चहाचा दर आपला काय आहे, चहाचा दर 300 रुपये प्रति किलो, आणि साखरेचा काय आहे, साखरेचा दर y ची किंमत आपल्याला किती मिळाली, 40, म्हणजे 40 रुपये प्रति किलो. अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. वर्ड प्रॉब्लेम मधलं आपलं तिसरं एक्झाम्पल बघा. आता अनुष्का जवळ 100 रुपयांच्या नोटा x होत्या आहे ना, आणि 50 रुपयाच्या नोटा y होत्या. आपल्याला माहिती नाही की नेमक्या किती 100 रुपयाच्या आणि 50 रुपयाच्या किती नोटा होत्या, आपल्याला माहिती नाही. मग आता काय झालं, अनुष्काला आनंदने वरील नोटांच्या रूपात दिलेली रक्कम 2500 रुपये आहे, 2500 रुपये आहे. तर समीकरण आपलं कोणतं होणार, आणि दुसरी अट कोणती आहे, आनंदने तिला नोटांच्या संख्यांची अदलाबदल करून पैसे दिले असता ती रक्कम 500 रुपयांनी कमी झाली. बघा इथे कमी झाली असती तर त्याचं समीकरण दुसरं कोणतं झालं. मग आता समीकरण सोडून आपल्याला 100 रुपयाच्या नोटांची संख्या लिहायची आहे आणि 50 रुपयांच्या नोटांची संख्या सुद्धा आपल्याला लिहायची आहे. मग आता बघा की अनुष्का जवळ 100 रुपयांच्या नोटा x होत्या. मग आपलं समीकरण काय होणार, इथे बघा 100x, कारण की आपल्याला माहिती नाही ना, 100 रुपयाच्या नोटा x होत्या आणि 50 रुपयाच्या नोटा y होत्या, अधिक 50 रुपयांच्या नोटा y होत्या. आता पहिली कंडिशन बघा, तिला किती आहे, तिच्याजवळ 2500 रुपये आहे. तर मग आता हे 2500 रुपये आपल्याला मिळाले. आता इथे बघा, इथे आपण जर पूर्ण याला, इथे 100 आहे, इथे 50 आहे, इथे 250 आहे, 2500 आहे. मग पूर्ण याला जर आपण 50 ने भाग दिला तर काय होणार आपलं बघा, कारण की आपल्याला 50 ने भाग दिल्यानंतर 50 दुणे 100 म्हणजेच 2x झाले, अधिक 50 एक 50 म्हणजेच y, आणि इथे
काय होईल इथे देऊन बघू आपण. 2500 भागीला 50 है ना. 5 5 25 म्हणजेच 2500 आणि खाली 0 म्हणजेच 50 आलं. तर बरोबर 50. आता हे समीकरण आपल्याला काय मिळालं? पहिलं. मग आता इथे आपण आपलं हे समीकरण पहिलं. आता हे पहिलं समीकरण आपण इथे लिहून घेऊया. पहिलं समीकरण आपलं आहे 2x अधिक y बरोबर 50. आता हे समीकरण 1 आपल्याला मिळालं. आता दुसरं समीकरण आपण बघूया. दुसरं काय आहे? दुसरी अट आपली काय आहे? आनंदने तिला नोटांच्या संख्यांची अदलाबदल करून पैसे दिले. आता नोटांच्या संख्यांची अदलाबदल म्हणजे नोटा कोणत्या होत्या? आधी 50 रुपयांच्या नोटा Y होत्या. मग आता आपलं काय आहे? इथे लिहू आपण दुसरी अट. आपली दुसरी अट काय आहे बघ. दुसऱ्या अटीनुसार आता दुसरी अट काय आहे बघा. संख्यांची अदलाबदल केली. आधी 100x होते, आता अदलाबदल केली म्हणजेच काय झालं? 50x झाले. अधिक मग 100y बरोबर. आता ती रक्कम 500 रुपयांनी कमी झाली. म्हणजेच आधी किती होते? 2500 होते आणि त्याच्यातून 500 रुपये कमी झाले. म्हणजेच किती राहिले? 2000 रुपये आता तिच्या जवळ राहिले. म्हणजेच आता आपल्याला हे मिळालं समीकरण. तर आता इथे बघा 50, 100 आणि 2000. पुन्हा आपण कशाने भाग देऊ शकतो? 50 ने डायरेक्ट आपण इथे भाग दिला. तर मग काय होणार आपलं? x अधिक 2y बरोबर काय होणार? 5 चोक 20 म्हणजे 40. आता हे आपल्याला काय मिळालं? समीकरण दुसरं मिळालं. आता इथे तुम्हाला समीकरण पहिलं बघा. इथे 2x आहे, इथे x आहे, इथे y आहे, 2y आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? x चा सहगुणक समान करावं लागेल किंवा y चा कुठलाही एका समीकरणाचा सहगुणक समान करावं लागेल. तर आता आपण समीकरण दुसऱ्याचं करू. म्हणजे x चा सहगुणक आपल्याला समान करायचा आहे. मग आपण आता इथे लिहू समीकरण 2 ला कशाने गुणावं लागेल? जर समान करायचं असेल तर 2 ने गुणून. 2 नी गुणलं. जर आपण या पूर्ण समीकरणाला 2 नी गुणलं तर आपल्याला काय मिळणार आहे? 2x अधिक 4y बरोबर 4 दुने 8 म्हणजेच 80. हे आता आपल्याला मिळालं समीकरण 3. आता समीकरण 1 किंवा समीकरण 3. समीकरण 1 आणि समीकरण 3. आता याच दोन समीकरणाचा आपल्याला विचार करायचा आहे. दुसऱ्या समीकरणाचा करायचा आहे का? नाही. मग आता आपण 1 मधून 3 वजा करू शकतो किंवा 3 मधून 1 सुद्धा वजा केलं तरी चालेल. मग आता आपण इथे काय करू? समीकरण 3 वजा समीकरण 1 करू है ना. मग आता समीकरण तिसरं कोणतं आहे? आधी आपण लिहून घेऊया. 2x अधिक 4y बरोबर 80. आणि पहिलं समीकरण काय आहे? 2x अधिक y बरोबर 50. आता इथे आपण काय करतो आहे? वजाबाकी करतोय. म्हणजेच आपले काय होणार? चिन्ह बदलणार. इथले सुद्धा चिन्ह बदलणार. मग आता इथे काय होणार? 2x 2x हे कटले. मग 4 आणि 1 5. नाही, इथे वजाचं चिन्ह आहे म्हणजे 4 मधून 1 गेला. म्हणजेच इथे काय येणार? 3y. आणि इथे 80 मधून 50 गेले. किती राहिले? 30. मग आता y बरोबर 30 भागीला 3 म्हणजेच y बरोबर आपल्याला काय मिळाले? 3 10 30. आता ही किंमत आपल्याला कशाची मिळालेली आहे? y ची किंमत मिळालेली आहे. आता आपण या साईडला लिहून घेणार. आता ही किंमत आपण कोणत्या समीकरण 1 2 3 कुठेही लिहिली तरी चालेल. तर आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. ही किंमत समीकरण 1 मध्ये. आता समीकरण पहिलं कोणतं आहे आपलं? बघा. 2x अधिक y बरोबर 50 हे आपलं पहिलं समीकरण. मग आता 2x y ची किंमत किती आहे? 10 आणि हे 50. मग आता इथे 2x बरोबर 50. आता अधिक 10 आहे, अपोजिट साइडला गेले वजा 10 म्हणजेच 2x बरोबर किती झाले? 40. आणि x बरोबर काय झालं? 40 भागीला 2 म्हणजेच x बरोबर काय झालं? 20. आता आपल्याला x ची किंमत किती मिळालेली आहे?
20. म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय लक्षात येईल की 100 रुपयाच्या नोटा बघा, 100 रुपया नोटांची संख्या म्हणजे x होती ना, मग इथे किती मिळाली 20 नोटा होत्या आणि 50 रुपयांच्या नोटांची संख्या किती, y बरोबर किती आहे 10. म्हणजेच आपलं हे आन्सर झालं. वर्ड प्रॉब्लेम मधलं आपलं 4th नंबरचं एक्झाम्पल आहे. बघा, मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे 31. आजच्या वयाची हे लक्षात ठेवायचं आपल्याला. मग 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते. ठीक आहे, 3 वर्ष आधी त्या दोघींचे आजची वय काढायचे आपल्याला. मग आता आपल्याला माहिती नाही की मनीषाचं आजचं वय किती आहे, आपल्याला माहिती नाही. मग आपण इथे लिहून घेऊया मनीषाचे आजचे वय किती असेल. आपण आता गृहीत पकडू आजचे वय किती आहे x वर्ष आणि सविताचं किती आहे, आपण सविताचे आजचे वय, सविताचं वय किती आहे, सविताचं वय बरोबर आपण y वर्ष पकडू. आता आपल्याला माहिती नाही आहे. मग आता त्यांनी काय म्हटलं 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय, मग 3 वर्ष पूर्वीच आहे. मग इथे आपल्याला लिहावं लागेल की मनीषाचे 3 वर्षापूर्वीचे वय. मग काय होईल, आजचं वय x आहे, मग 3 वर्षापूर्वीचं म्हणजे काय झालं x वजा 3 है ना. आणि सविताचं काय झालं, सविताचे 3 वर्षापूर्वीचे वय, 3 वर्षापूर्वीचे वय काय आहे, आजचं किती आहे y, म्हणजेच काय झालं y वजा 3. आता ही आपली पहिली कंडिशन, म्हणजे आपण हे वाचून घेतलं. मग आता पहिली कंडिशन बघा, आता पहिली अट काय आहे आपल्याला, मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयाची बेरीज 31 आहे. मग आता इथे आपण पहिली अट लिहून घेऊ. पहिली अट काय आहे आपली, पहिली अट आता काय आहे, आजचं वय म्हटलंय ना, मग x अधिक y, आजच्या वयाची बेरीज x अधिक y बरोबर किती आहे 31. म्हणजे हेच आपल्याला काय मिळालं, समीकरण पहिलं मिळालं. आता दुसरी अट बघा, दुसरी अट काय दिलेली आहे त्यांनी, दुसरी अट आता काय आहे बघा, 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते. आता सविताचे म्हणजेच 3 वर्षापूर्वी, म्हणजेच मनीषाचे वय किती होते x वजा 3 आणि सविताच्या काय होतं, सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते. मग त्यावेळचं सविताचं वय किती आहे y वजा 3 आणि त्याच्या चौपट होतं. आता हे आपलं समीकरण आपल्याला तयार झालं. आता आपण या समीकरणाला सॉल्व करू. मग आपलं काय होणार, x वजा 3 बरोबर 4y वजा 4 त्रिक 12. आता x या साईडला इथे 4y आहे, इकडे अधिक 4 वजा 4y होतील. आता वजा 12 अधिक 3 म्हणजेच काय झालं x वजा 4y बरोबर, आता 12तून 3 गेले, किती राहिले 9 राहिले है ना, 9. पण चिन्ह कशाचं येणार, मोठ्या संख्येचं, म्हणून वजा 9. आता आपल्याला हे समीकरण काय मिळालं, दुसरं मिळालं. आता आपण या साईडला हे सॉल्व करून घेऊया. आता इथे बघा समीकरण पहिलं x आहे अधिक y आहे, म्हणजे x हे सगुण आपलं चल समान आहे. मग आता आपण काय करू, समीकरण 1 वजा समीकरण 2 करूया. मग इथे लिहू समीकरण 1 वजा समीकरण 2. मग आता समीकरण पहिलं कोणते, अधिक y बरोबर 31 आणि दुसरं समीकरण काय आहे x वजा 4y बरोबर वजा 9. आता यांची काय करायची, आपल्याला वजाबाकी करायची आहे. आता वजाबाकी करताना आपले चिन्ह बदलतात, इथे वजा आहे तर अधिक, इथे सुद्धा अधिक. मग आता काय होणार, हे x कटले है ना. मग इथे काय आहे 4 आणि 1 म्हणजेच काय झालं 5y बरोबर 31 आणि 9 किती झाले, कारण की चिन्ह बदललं ना, मग आता अधिक होणार. मग इथे काय झालं 40. आता
y बरोबर 40/5 म्हणजेच 5 8 40. आता y ची किंमत किती मिळाली आपल्याला? 8 मिळाली. y हे कोणाचं आहे? सविताचं. मग आता आपण इथे लिहू y बरोबर 8 ही किंमत आता कोणत्या समीकरणामध्ये ठेवता? आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. आता या साईडला आपण सॉल्व्ह करूया. x अधिक y बरोबर 31. मग आता x आपण असं लिहिलं, y ची किंमत 8 लिहिली, इकडे 31. x बरोबर 31 वजा 8 म्हणजेच x बरोबर किती आले? 23. म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली? 23. मग आता आपल्याला माहिती झालं मनीषाचं आपण काय पकडलं होतं? x वर्ष. म्हणून इथे लिहू. म्हणून मनीषाचे वय किती आहे? 23 वर्ष. आणि सविताचे वय किती आहे? 8 वर्ष. हे समीकरण आपलं वर्ड प्रॉब्लेम आपलं 5वं आहे. आता इथे बघूया. एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5:3 आहे. एका कुशल आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 रुपये आहे. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार आपल्याला काढायचा आहे. आपल्याला माहिती नाही नेमकं किती आहे. मग आता आपण इथे लिहू कुशल कामगाराचा. इथे लिहू आपण कुशल कामगाराचा रोजगार किती आहे माहिती नाही आपल्याला, म्हणून आपण काय लिहू? x रुपये आहे. आणि अकुशल कामगाराचा रोजगार किती आहे? अकुशल कामगाराचा ते पण आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण त्याला सुद्धा आपण गृहीत पकडणार आहे. तो आहे y रुपये आहे. मग आता पहिली कंडिशन बघा. कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5:3 आहे. मग कुशल कामगारांचं किती आहे? समजा x आहे तर त्याचं 5 राहणार आणि y असेल तर त्याचं किती राहणार आहे? 3. म्हणजे हे त्यांचं गुणोत्तर आहे. ही पहिली कंडिशन त्यांनी दिलेली आहे. मग आता आपण काय करणार? तिरपा गुणाकार करूया. 3x बरोबर 5y. मग आता हे 3x वजा 5y बरोबर 0. आता आपल्याला हे समीकरण काय मिळालं? पहिलं मिळालं. आता दुसरं पहा. दुसरी अट काय आहे? इथे आपण आधी दुसरी अट लिहून घेऊ. मग दुसरी अट काय आहे? दुसरी अट काय दिली त्यांनी बघा. कुशल आणि अकुशल कामगारांचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 आहे. एका दिवसाचा किती आहे? 720. म्हणजेच काय झालं? आपल्याला माहिती नाही म्हणून आपण त्यांना पकडलेला आहे. x अधिक y बरोबर किती आहे? 720 रुपये. आता आपल्याला हे काय मिळालं? समीकरण दुसरं मिळालं. आता इथे बघा 3x x 5y y. मग आता आपण काय करू शकतो की x चा सहगुणक समान करू शकतो किंवा y चा सहगुणक समान करू शकतो. म्हणून आपण इथे काय करू? समीकरण आपण x चे आता संख्या समान करूया. म्हणून समीकरण 2 ला कशाने? 3 ने गुणून. मग आता या साईडला आपण सॉल्व्ह करणार. आता काय येईल? समीकरण 2 ला म्हणजे याने कशाने मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला? समीकरण 2 ला 3 ने, कारण की 3 चं करायचं आहे ना आपल्याला. मग आता काय होईल आपलं? 3x. म्हणजेच इथे काय होणार? 3x अधिक मग काय होईल? 3y बरोबर आता 720 आहे तर 720 गुणिला 3 म्हणजेच काय? 3 0 0 3 दुणे 6 आणि 7 त्रिक 21 म्हणजेच काय झालं? 2160 रुपये. आता हे आपल्याला मिळालं समीकरण तिसरं. आता समीकरण तिसरं वजा समीकरण पहिलं करू आपण. आता इथे लिहूया आपण समीकरण 3. आता कारण की x म्हणजे पॉझिटिव्ह आहे म्हणून काय करू? समीकरण 3 वजा समीकरण 1 करू. मग आता समीकरण तिसरं कोणतं? आधी लिहून घेऊया आपण. 3x अधिक 3y बरोबर 2160. आणि पहिलं समीकरण काय आहे? 3x
वजा 5y बरोबर 0. आता यांचं काय होणार, आपलं वजा करायची आहे, चिन्ह इथे आपले बदलणार, इथे वजा. मग आता हे कट झाले, 3x कटले, 5 आणि 3 8y बरोबर आता 2160. आता y बरोबर 2160 भागीला 8. आता इथे आपण 2160 ला कशाने 8 ने भागू, 8 त्रिक 24 म्हणजे 8 दुने 16, मग 8 ही 7 56 आणि हे 0 म्हणजेच y बरोबर किती आले आपले 270 रुपये आले. म्हणजेच आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे. म्हणजेच अकुशल कामगाराचा काय आहे, रोजगार किती आहे 270 रुपये आहे. बरोबर 270 ही किंमत. आता समीकरण 1 2 कुठेही ठेवलं तरी चालेल, तर आपण ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. ठीक आहे, इथे ठेवू. मग आता समीकरण आपलं दुसरं कोणतं आहे, x अधिक y बरोबर 720. आता y ची किंमत, आता आपल्याला काय मिळालेले आहे x, y ची किंमत किती आहे 270 आणि इथे 720 म्हणजेच x बरोबर 720 वजा 270 म्हणजेच x 50 रुपये. आता ही कशाची मिळाली आपल्याला, x ची किंमत मिळाली. मग आता आपण इथे आपल्याला माहिती आहे कुशल कामगारांचा किती आहे, कुशल कामगार यांचा रोजगार किती आहे 450 रुपये आणि अकुशल कामगारांचा काय आहे, किती आहे बरोबर 270 रुपये हे आहे. तर अशा प्रकारे आपण 5वं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. प्रॅक्टिस सेट मधला आणि आपल्या लेसन मधला सगळ्यात शेवटचा एक्झाम्पल. मित्रांनो, आतापर्यंत आपण पूर्ण लेसन आता हा कंप्लीट करत आलेलो आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतायत ते कमेंट मध्ये जरूर कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सगळ्यात शेवटचं एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 6. एका सरळ रस्त्यावर A आणि 2 ही ठिकाणे आहेत. आता आपल्याला माहिती नाही की ही 2 ठिकाणे आहेत, त्यातील अंतर 30 किलोमीटर आहे. हमीद मोटरसायकलने A पासून B च्या दिशेने जाण्यास निघतो. त्याच वेळी जोसेफ मोटरसायकलने B पासून A च्या दिशेने जाण्यास निघतो. ते दोघे 20 मिनिटात एकमेकांना भेटतात. जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर त्याला हमीदला 3 तासांनी भेटला असता. तर प्रत्येकाला प्रवासाचा वेग किती होता. आता हे प्रत्येकाचा आपल्याला प्रवासाचा वेग काढायचा आहे. तर आपल्याला माहिती की नेमकं त्यांनी किती प्रवास केला आणि कसा केला. तर त्याच्यासाठी आपण इथे बघा, आता इथे एक्झाम्पल समजून घेण्यासाठी आता हा डिस्टन्स आहे आपल्याला माहिती नाही. हे A आणि A पासून B पर्यंत गेला आणि त्यातलं किती आहे 30 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे हेच किती आहे 30 किलोमीटर अंतर आहे. आता हमीद मोटरसायकलने A पासून B च्या विरुद्ध दिशेने झाला. आता हा आहे हमीद, हा हमीद आहे म्हणजेच आपण याला H पकडू. हमीद B च्या दिशेने निघतो, हा हमीद B च्या दिशेने निघतो आणि त्याच वेळी जोसेफ मोटरसायकलने B पासून A च्या दिशेने निघतो आणि इथे काय आहे जोसेफ आहे. ठीक आहे, हा A च्या दिशेने निघतो, A कडे यायला निघतो. तर ते काय आहे B पासून A च्या दिशेने निघतो. ते दोघे 20 मिनिटांनी एकमेकांना मिळतात. आता इथे ते किती मिळतात 20 मिनिटांनी दोघंही. म्हणजेच हा हमीद B च्या डायरेक्शनने चालला आणि जोसेफ A च्या डायरेक्शनने आणि दोघंही एकमेकांना कुठे येऊन भेटतात 20 मिनिटांनी एकत्र येऊन मिळतात. आता आपली ही झाली पहिली कंडिशन. तर आपण इथे लिहू, आता आपल्याला माहिती नाही की हमीदचा याचा वेग, आपल्याला स्पीड माहिती नाही म्हणून मग आता आपण काय लिहिणार हमीदचा वेग. इथे मी लिहिते हमीदचा वेग. आता हमीदचा वेग किती आहे मला माहिती नाही म्हणून आपण काय केलं x किलोमीटर प्रति तास. आता हा हमीदचा वेग झाला आणि जोसेफचा वेग किती आहे, जोसेफचा वेग आपल्याला माहिती नाही म्हणून आपण याला y किलोमीटर प्रति तास आता असं आहे. आता अंतरचं सूत्र काय आहे वेळ गुणिला वेग.
आता आपल्याला माहिती आहे की अंतर बरोबर काय असते, वेळ गुणिला वेग. आता आपल्याला माहिती नाही तर वेग किती आहे, आपल्याला काय काढायचं आहे, आता वेग काढायचा आहे. म्हणून मग त्याच्यासाठी वेग काढण्यासाठी म्हणजेच त्याची स्पीड काढण्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल, वेळ. वेळ किती दिलेला आहे, 20 मिनिटं दिलेला आहे. आणि अंतर किती आहे, म्हणजेच 20 आहे. पण आपल्याला माहिती आहे 20 मिनिटं म्हणजे पण ते किती आहे, एका तासात किती, 20 मिनिटं झाले. म्हणून आपण इथे लिहू वेळ बरोबर काय झालं, वेळ बरोबर किती आहे, 20 एका तासात 60 मिनिटं आणि ते किती मिनिटात, 20 मिनिटात मिळाले. म्हणजेच ते काय, 20 1/3 तास त्यांना लागला. 1/3 तास, 1/3 तासात ते एकमेकांना भेटले. मग आता हमीदने कापलेले अंतर, मग आता आपल्याला लिहावं लागेल की हमीदने कापलेलं अंतर किती आहे. हा वेळ काढला आपण, त्यांना वेळ किती लागला, वेळ आपल्याला अंतरचं सूत्र काय आहे, वेळ गुणिला वेग. आता वेळ आपण काढला की त्यांना 1/3 1/3 एवढा वेळ लागला. मग आता हमीदचं वेग किती आहे, मग आता आपल्याला लिहावं लागेल हमीदने पार केलेले अंतर. आता अंतर आहे आपला वेळ गुणिला वेग आहे. तर वेळ किती आहे आपला, 1/3 आणि आपला किती आहे, वेग आपल्याला किती आहे, x गुणिला x. म्हणजेच आपल्याला काय होईल इथे, बरोबर काय होईल, x/3 किलोमीटर, बरोबर किलोमीटर. आणि आता हे हमीदचं काढलं, तसंच आपण काय काढू, जोसेफचं काढू, है ना. जोसेफने पार केलेले अंतर. आता जोसेफने पार केलेले अंतर किती आहे, अंतरचं सूत्र काय आहे आपलं, बघा वेळ आपण काढलेली आहे 1/3 आणि गुणिला y, म्हणजेच काय होईल, y/3 किलोमीटर. ठीक आहे. आता आपल्याला हे दोन सूत्र मिळालेले आहे. मग आता आपण याच्यावरून समीकरण तयार करू. 1/x/3 अधिक y/3 बरोबर त्यांचं टोटल अंतर किती आहे, 30 किलोमीटर. म्हणून इथे आपण लिहू 30. आता इथे छेदस्थानी 3 3 आहे, तर आपण या साईडला थोडंसं सॉल्व्ह करणार आहोत. समीकरणाला 3 ने गुणून समीकरणाला 3 ने गुणलं तर मग काय होणार, 3 3 कटतील म्हणजे x अधिक y आणि 3 90. आता आपल्याला हे मिळालं समीकरण पहिलं. आता दुसरी अट बघा, आपली दुसरी कंडिशन काय आहे, दुसरी अट काय आहे बघा. जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता, जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर त्याला हमीद 3 तासांनी भेटला असता. म्हणजेच इथे बघा हे A आणि B चं अंतर आहे. इथे A आणि B आधी हे अंतर आहे. हा कोण आहे, हमीद, आणि हा कोण आहे, जोसेफ. आधी जोसेफ A कडे यायला निघाला होता, पण आता तो A कडे नाही, तो समोर निघून गेला, तो समोर निघाला आणि A सुद्धा त्याच्या मागे 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 आला. तर हे दोघं जण कुठे मिळाले, 3 तासांनी मिळाले, 3 तासांनी एकमेकांना मिळाले. तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती आहे हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे जोसेफ हा अपोजिट साइडला नाही, तो समोर गेला है ना, अपोजिट डायरेक्शनने समोर गेला, तर त्याला 3 तासांनी हमीद मिळाला. तर आपल्याला समीकरण आता तयार करायचं आहे. आता आपल्याला वेळ किती आहे, आता बघा वेळ किती वेळाने मिळाले, ते 3 तास मिळाला है ना. मग आता हमीदने कापलेले किंवा हमीदने पार केलेले अंतर, मग आता हमीदने पार केलेले अंतर किती आहे, आता हमीदचं किती होतं, x होता, म्हणून 3 तासांनी म्हणजेच 3x किलोमीटर है ना. आणि जोसेफचं काय होईल, जोसेफने पार केलेले अंतर. आता जोसेफचं काय आहे, 3y है ना, 3y किलोमीटर.
पार केलेलं अंतर 3y आहे, पण ते किती आहे, अपोजिट डायरेक्शननी आहे, म्हणून इथे आपण वजा घेऊ, कारण की अपोजिट डायरेक्शननी गेला ना तो, म्हणून वजा 3y. मग आता आपलं समीकरण कसं होईल, 3x वजा 3y बरोबर किती आहे, अंतर टोटल 30 आहे. आता इथे बघा x y 3 3 30 आहे. मग आता आपण पूर्ण समीकरणाला 3 नी भाग दिला तर आपलं काय होईल, x वजा y बरोबर 10. आता आपल्याला हे समीकरण काय मिळालं, दुसरं. आता इथे अधिक y वजा y आहे म्हणजे हे कट होऊ शकतात, म्हणजे समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. आता या साइडचा आपण इरेज करून घेणार आहोत. आपलं x अधिक y बरोबर 90 आणि दुसरं समीकरण x वजा y बरोबर 10. आता हे यांची बेरीज केली म्हणजेच 2x बरोबर किती आहे, 100 है ना. म्हणजेच x बरोबर किती आहे, 100 भागीला 2, म्हणजेच x ची किंमत किती आली, x बरोबर 50. x बरोबर 50 आणि आता x बरोबर 50 ही किंमत आपण कशात ठेवू, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता या साइडला समीकरण 1 काय आहे आपलं, x अधिक y बरोबर 90. आता x ची किंमत किती आहे, 50 अधिक y बरोबर 90, म्हणजेच y बरोबर 90 वजा 50 म्हणजेच किती झाले, y बरोबर 40. म्हणजेच आपल्याला y ची किंमत किती मिळाली, 40. आता हे किती आहे, x ने, म्हणजेच x कोण आहे, हमीदचा वेग किती होता, 50 किलोमीटर प्रति तास आणि जोसेफचा वेग किती होता, 40 किलोमीटर प्रति तास. तर मित्रांनो इथे आपला पूर्ण प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे, पूर्ण लेसन कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला काही डाउट्स आणि क्वेरीज असतील तर मला कमेंट मध्ये विचारू शकता. थँक्यू.